ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। संघर्ष न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। कोपरगाव शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करा, लोकस्वराज्य आंदोलन। ॲडव्होकेट नितीन पोळ। कोपरगाव शहर व ग्रामीण भागात बेकायदेशीर दारू विक्री, मटका, जुगार तसेच शहरात गांजा, चरस, कुत्तागोळी असे अंमली पदार्थ व ऑनलाईन लॉटरी चकी, त्याचप्रमाणे रेशनचा गहू, तांदूळ, वाळू, अवैधरित्या गोमांस विक्री असे एक ना अनेक बेकायदा अवैध धंदे सुरू आहेत। या धंद्यांना राजकीय नेत्यांचे तसेच पोलीस व महसूल अधिकारी यांचा आशीर्वाद असून या अवैध धंद्यामुळे तालुक्यात गुन्हेगारी वाढली आहे। सर्वसामान्य जनतेस यामुळे जगणे मुश्किल झालेले आहे। या बेकायदा व्यवसाय करणाऱ्याकडून नेहमीच शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राहत नाहीत, असे त्यांनी सांगितले। नमस्कार, मी ॲडव्होकेट नितीन पोळ, लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीनं आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशनला कोपरगाव शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले। गेल्या काही दिवसापासून कोपरगाव शहरात जुगार, मटका, बेकायदेशीर दारू विक्री, चक्री, ऑनलाईन लॉटरी यासारखे अनेक अवैध धंदे सुरू आहेत। त्याचप्रमाणे ग्रामीण भागात गोदावरी नदीच्या पात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा असो किंवा महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या रेशनच्या तांदूळ व गव्हाचा बेकायदेशीर विक्री असो, हे बेकायदेशीर धंदे बंद करावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। कोपरगाव शहरात या बेकायदेशीर धंद्यांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत मोठी वाढ झालेली असून महिला भगिनींना रस्त्यावर चालणे मुश्किल झालेले आहे। त्याचप्रमाणे अनेक महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या किंवा दागिने चोरीच्या घटना घडलेल्या आहेत। अशा प्रकारे गुन्हेगारीची दहशत निर्माण झाल्यामुळे येत्या काही दिवसातच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे। या प्रसंगी पोलीस स्टेशनचे किंवा पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या कानावर हा विषय जावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्याचे आयोजित केलेले आहे। कोपरगाव शहरातील अनेक गल्लीबोळात बेकायदेशीर धंद्यांनी सुळसुळाट घातलेला आहे। त्याचप्रमाणे अवैध गोमांस हत्याची प्रकरणं घडत आहेत। मात्र मागील काही दिवसापूर्वी अहमदनगर येथील अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्फत धाडी टाकल्यानंतरच हे प्रकार उघडकीस येतात। मग स्थानिक पोलिसांना याची माहिती नाही का? माझी या निवेदनाद्वारे अशी विनंती राहील की जे दोषी अधिकारी असतील, मग पोलीस अधिकारी असतील किंवा महसूलचे अधिकारी असतील, यांची त्वरित चौकशी करावी, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी। त्याचप्रमाणे या दहशती निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले। शहर व ग्रामीण परिसरात बेकायदेशीर अवैध धंदे जोरात सुरू आहेत, तरी निवेदनाची त्वरित दखल घ्यावी। सदर प्रकरणात अधिकारी दोषी आढळल्यास त्यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे, अन्यथा कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या उद्घाटनास प्रसंगी धरणे आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात त्यांनी सांगितले। कोपरगाव शहर व तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद होणार का? या संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार का? याकडे तालुक्याचे लक्ष आहे। संघर्ष न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ टफा, कोपरगाव।